evaluation I'm going to take here today. What is the meaning of evaluation? Who would tell me the meaning of evaluation in Marathi? In मूल्यमापन. Marathi. मूल्यमापन. मूल्यांकन. मूल्यमापन आणि yes, मूल्यमापन is correct word in Marathi. And see what is expected from the students. We expect that they should learn to speak English and read English and write English. They should be able to read, speak, and write English and listen, of course. Listen English. So this is our objective and this is our goal. आपला गोल काय असतो? या 4 गोष्टी मध्ये त्यांच्या स्किल्समध्ये, या 4ही स्किल्समध्ये डेव्हलपमेंट होणं आवश्यक आहे. दिस इज अवर गोल. आपण घेतलेलं आहे. आय हॅव टॉट यू दिस, राईट? सो हिअर दॅट इज अवर गोल. गोल म्हणजे काय? पर्पज आपला. कशासाठी आपण शाळा चालवतो किंवा ती मुलं आपल्याकडे येतात. सो दॅट दे शुड लर्न these are all 4 skills: speaking, reading, writing and listening skills. All these are skills आणि त्या आपण त्या मुलांना शिकवत असतो. So in order to check the students' performance, we make the use of some evaluation techniques. आपण त्यांचं जे इव्हॅल्युएशनचं जे टेक्निक आहे, आपल्याकडे असतं ते टेक्निक आणि त्या टेक्निकचा वापर करतो आपण, उपयोग करतो आणि त्यांचा परफॉर्मन्स चेक करतो. त्यांचा परफॉर्मन्स म्हणजे काय? त्यांची क्षमता त्या इंग्लिशच्या बाबतीतली किंवा मराठी वाचनाच्या बाबतीत असेल तर मराठी, जे असेल ते, जी लँग्वेज आहे किंवा जो एक्झाम विषय आहे, समजा इतर विषय असेल तरी त्यांना किती येतं आणि किती नाही याचं चेक करण्यासाठी आपल्याला एक्झाम घ्यावी लागते आणि त्या एक्झामलाच खरं तर एक्झाम हे टेक्निक आहे. पण आपण करतो काय एक्झाम घेऊन? म्हणजे ऍक्च्युअल पेपर, क्वेश्चन पेपर देतो. मग यू गिव्ह द क्वेश्चन पेपर, दे राईट द आन्सर पेपर. आफ्टरवर्ड्स वी इव्हॅल्युएट इट. त्यानंतर आपण त्याला मार्किंग करतो, मार्क्स देतो. हे सगळं मिळून आणि नंतर रिझल्ट. हे 4 गोष्टी असतात ना ह्याच्यामध्ये. यू नो ऑल दीज थिंग्स. You give question papers, number 1. Secondly, they write answer papers. Thirdly, we collect all these things. Then we give it to some center, the teachers and professors. We give those answer sheets to the center, and again we go there. And what we were doing, we used to go to Pandharpur also from Solapur. We used to go to Pandharpur and then we were checking their papers. And afterwards, again, there is another factor, and that is we were giving the students their result on their result sheet. त्याच्या अनुषंगाने तुम्हाला नंतर रिझल्ट शीट पण त्या मुलांना देता येते आपल्याला आणि या अशा पद्धतीनं इव्हॅल्युएशन पूर्ण होतं. आणि यामुळे होतं काय? व्हॉट इज द पर्पज? हे कशासाठी? इव्हॅल्युएशनचा पर्पज काय? तर सगळ्यात महत्वाचा पर्पज एवढाच आहे, त्याला अंडरलाईन करा, लिहून घ्या. स्टुडंट्स परफॉर्मन्स. वी इव्हॅल्युएट द स्टुडंट्स परफॉर्मन्स. आपण त्यांचा परफॉर्मन्स इव्हॅल्युएट करतो. त्यांनी इम्प्रूव्ह करायचा असतो परफॉर्मन्स. तो किती प्रमाणात इम्प्रूव्ह झालेला आहे. आता तुमच्याही बाबतीमध्ये इव्हॅल्युएशन आहे. तुम्ही ॲज टीचर जेव्हा TET एक्झाम देणार त्यावेळेला जे काही आम्ही शिकवतोय तुम्हाला, वेगळे वेगळे विषय, सब्जेक्ट्स आर बिंग टॉट टू यू. वी आर टीचिंग यू डिफरंट सब्जेक्ट्स. ऑल एक्सपर्ट्स आर टीचिंग यू different subjects. So we will find afterwards what is the performance level of every teacher. आणि त्या अनुषंगाने त्या अनुसार आपण त्यानंतर तुमचे जे मार्क्स आहेत त्या आधारावर तुमचं परफॉर्मन्स किती जणांचा परफॉर्मन्स उत्तम आहे त्या मुलांना, त्या तुमच्यापैकी असलेल्या टीचर्सना जॉब दिला जाईल आणि तुमचं रिझल्ट शीट जी काही असेल त्यानुसार तुमची इव्हॅल्युएशन होणार आहे. तुम्हाला माहिती आहे. मी त्यावर आत्ता जाणार नाहीये. आपला जो स्टुडंट तुमच्या समोर ते झाल्यानंतर सपोज ऑफकोर्स यू विल गेट द जॉब,
And after getting the job, what will you do? You will teach. And what will you teach as far as English is concerned? You will teach them English language. And mainly, what are your goals? Speaking, reading, writing, and listening performance. Their skills will be seen, will be evaluated. And after, at the end of the year, you will take the exam. And before that also, you will be taking exams. मध्ये मध्ये पण आपण छोट्या छोट्या एक्झाम्स घेतो. मे बी काही जण, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही केलेलंही आहे किंवा आपणही एक्झाम दिलेल्या आहेत छोट्या मोठ्या. मी तर अनेक एक्झाम्स दिलेल्या आहेत. तर त्यामध्ये काही वीकली एक्झाम्स असतात, काही मंथली एक्झाम्स असतात, काही वेळेला ओरल एक्झाम असते, म्हणजे नुसती तोंडी परीक्षा असते. त्यामध्ये आपल्यासमोर काही, वी डोंट नीड टू राईट एनिथिंग, बट ओरल एक्झाम्स आर देअर. देन समटाईम्स यू गिव्ह टर्म एक्झाम्स, म्हणजे टर्म 1, टर्म 2 अशा एक्झाम्स आपण देतो. आणि सगळ्यात इयरच्या सगळ्यात शेवटी आपण ॲन्युअल एक्झाम देतो. बरोबर? ह्या सगळ्या जे काही, ही जी काही मेथडॉलॉजी आहे, कशाची कशाची मेथड, टीचिंगची नाही मी बोलत आहे. आय हॅव टॉट यू टीचिंग मेथडॉलॉजी. आय एम नाव टुडे आय एम गोइंग टू टीच यू इव्हॅल्युएशन मेथडॉलॉजी. त्याची मेथड काय असते? इव्हॅल्युएट करायचं आहे मुलांना. जेव्हा शाळा कॉलेजेस पहिल्यांदा सुरू झाली असतील, अगदी सुरुवातीला, तेव्हा त्या टीचर्सना प्रश्न पडला असेल, आता यांना काय येतं, किती येतं, कसं काढायचं, कसं शोधायचं. मग ते डिव्हाइसेस वापरले जातात. जस्ट लाईक टेस्टिंग. टेस्ट छोट्या छोट्या 10 मार्कांच्या, 20 किंवा 30 किंवा 50 मार्क्सच्या टेस्ट घेतल्या जातात. आणि त्या, तो डिव्हाइस आहे, DEVICE. डिव्हाइस म्हणजे काय? साधन आहे, साधन. टेस्ट घेणं म्हणजे साधनाचा वापर करणं. लिहून घ्या. टेस्ट घेणं किंवा नुसतं टेस्ट इज अ डिव्हाइस. मग डिव्हाइसचा मराठी अर्थ लिहा, त्याला अंडरलाईन करून. साधन. पण साधन कशाचं? कशाचं साधन आहे टेस्ट हे? टेस्ट 10 मार्कांची असेल, किंवा ओरल टेस्ट असेल, छोट्या मुलांची असेल, तुमच्या 8वीतल्या मुलांची असेल. बरं, आता दुसरं म्हणजे आजचं जे माझं ट्रेनिंग आहे, ते तुम्हाला पेपर 2 साठी, पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीसाठी आहे. ठीक आहे? तर त्यामुळे इव्हॅल्युएशनवर कडे दोन्ही प्रकारच्या स्टुडंट्सनी लक्ष द्यायचं आहे, आज द्यायचं आहे. सो व्हॉट इज अ टेस्ट? टेस्ट इज अ डिव्हाइस. लिहून घ्या. हे लिहून घ्या वाक्य, त्याच्यात आहे लिहिलेलं, शेवटी येत आहे ते. टेस्ट इज अ डिव्हाइस टू ऑब्टेन द रिक्वायर्ड मेजरमेंट. तर आपल्याला त्या मुलांना किती येतं याचं मोजमाप करायचं असतं, मेजरमेंट करायचं असतं. मेजरमेंट म्हणजे मोजमाप, मापन, नुसतं मापन, दॅट इज मेजरमेंट. ते करायचं असतं, म्हणून आपण काय करतो? टेस्ट घेत असतो. मग टेस्ट म्हणजे इव्हॅल्युएशन आहे का, असा प्रश्न विचारतील. व्हॉट इज टेस्ट, किंवा डज द टेस्ट मीन इव्हॅल्युएशन, हा प्रश्न लिहा तुम्ही. प्रश्न लिहा, डज द टेस्ट मीन इव्हॅल्युएशन? तर नो. टेस्ट इज द डिव्हाइस. ते डिव्हाइस आहे. डिव्हाइस म्हणजे साधन. आता साधन म्हणजे काय परत? तर समजा फॅन आहे, किंवा आपला ओव्हन आहे, किंवा एक वॉशिंग मशीन आहे, हे साधन आहेत. आणि त्या साधनाच्या माध्यमातून आपल्याला जी गोष्ट पाहिजे असते, म्हणजे समजा वॉशिंग मशीन आहे, कपडे धुण्याचं काम आहे, ते बोरिंग आहे, मग ते कुणीतरी करायला पाहिजे. माणसांनी करण्याच्या ऐवजी मशीननी करायचं. मग मशीन, ते टेस्ट सुद्धा जणू काही एक छोटंसं मशीन आहे, 10 प्रश्नांचं किंवा 50 प्रश्नांचं. पण मग टेस्ट म्हणजे इव्हॅल्युएशन आहे का? तर नाही. इव्हॅल्युएशन म्हणजे काय, मी सांगितलं आता तुम्हाला, की स्टुडंटचा परफॉर्मन्स किती प्रमाणामध्ये डेव्हलप झालेला आहे याचं मापन करणं म्हणजे इव्हॅल्युएशन. परफॉर्मन्स पाहायचा असेल तर इव्हॅल्युएशन. हे महत्वाचं पहिलं आपली डेफिनेशन आहे. आणि मी टेस्ट बद्दल जे सांगते ते फक्त डिव्हाइस आहे, म्हणजे एक साधन आहे. मग साधन कसं? तर वॉशिंग मशीन सारखं ते एक मशीन आहे. ठीक आहे?
आता मी मॅम, एक डेफिनेशन, हा बोला. आपण तर आतापर्यंत जोपर्यंत आपण शिकतोय तोपर्यंत तर आपण एक्झाम थ्रूच आपण इव्हॅल्युएशन करतो ना विद्यार्थ्यांचं. आतापर्यंत हो हेच होत आलेलं आहे. हो ना, बरोबर ना. तुम्ही म्हणताय आज एक्झाम इज नॉट इव्हॅल्युएशन म्हणजे ते इव्हॅल्युएशनचा पार्ट नाही असं म्हणताय नाही, ना. हे बघा, एक एक मला लेट मी टेल यू, बरोबर आहे प्रश्न, म्हणजे तुमचं कन्फ्युजन सगळ्यांचंच बरोबर आहे. तुम्ही एक प्रातिनिधिक प्रश्न विचारलाय खरं तर. तर मी काय सांगते तुम्हाला, की आता आपण काय शिकतोय सध्या? पॅडागॉजी. पॅडागॉजी म्हणजे काय? अध्यापनाचं शास्त्र शिकतोय. हम्म. एक लक्षात घ्या, टीचरच्या मनामध्ये पॅडागॉजी असते, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये पॅडागॉजी नसते. हे वाक्य लिहून घ्या पाहिजे असेल तर. टीचर्सच्या मनामध्ये अध्यापन शास्त्र असतं आणि मुलांच्या मनामध्ये अध्यापनाचं शास्त्र नसतं. मुलं म्हणजे कोण? आपल्या इथले नाही. मी पण टीचर आहे, मी प्रोफेसर विद्यार्थी. आहे, तुम्ही टीचर आहात. इथं नाही, कारण इथे टीचर पण माझ्या समोर आहे, त्याची मला जाणीव आहे. ओके. पण मला आता तुम्हाला सांगायचं, तुम्ही पासआउट झाल्यानंतर, इथून पास झाल्यानंतर, जे किंवा आत्ता काही जण तुमचे शिकवता, तिथे तुमच्या समोर जी छोटी मुलं आहेत, 1ली पासून ते 8वी पर्यंतची. 8वी म्हणते मी, दोन्ही पेपरचं टीचिंग आज आहे माझं. आजपासून दोन्ही पेपरचं टीचिंग सुरू होणार आहे. तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला इव्हॅल्युएशन ही जी कन्सेप्ट आहे ना, संकल्पना, ती पॅडागॉजी मधली आहे. पॅडागॉजी मधली आहे. टेस्ट ही जी संकल्पना आहे, टेस्ट म्हणजे काय? चाचणी. आपण त्याला चाचणीच म्हणतो, की नाही? मग नुसतं चाचणी करताय म्हणजे तुम्ही काय करताय? इव्हॅल्युएशन करताय का? हे बघा, आणखीन एक इव्हॅल्युएशन म्हणजे सगळी प्रोसेस आली. मी मगाशी सांगितली तुम्हाला. आधी त्यात ते एक सांगायचं राहिलं, की पेपर काढणं पण आहे. आम्ही आधी पेपर काढतो आपण. म्हणजे आता मी सोशिओलॉजी आणि इंग्लिशचे पेपर्स अनेक वेळेला काढलेले आहेत. लिहिलेले आहेत तिथे जाऊन. युनिव्हर्सिटीत बसून आम्ही पेपर काढत असतो. तुम्हाला माहीत पण नसेल. किंवा आत्ता तुमची जी एक्झाम आहे, त्याचे पेपर्स आत्ता कोणी ना कोणी सध्या मे बी उद्या उद्या परवा लिहितील. पण ते तिथे जाऊन पेपर काढतील. पण मग पर्पज काय आपला तुमच्या बाबतीतला, किंवा जेव्हा तुम्ही टीचर असाल, पेपर जेव्हा तुम्ही काढता, कोणीही काढू दे पेपर. पेपर सेटिंग जेव्हा आपण करतो. मग नुसतं पेपर सेटिंग म्हणजे इव्हॅल्युएशन आहे का? तर नाही. ती सगळी मिळून इन ऑल इव्हॅल्युएशनची प्रोसेस आहे. आणि आपला ऑब्जेक्टिव्ह काय आहे? तुमचं असो, आमचं असो, तुमच्यासमोर 1ली ते 8वी मुलं आहेत. माझ्यासमोर ॲज सिनियर लेक्चरर, माझ्यासमोर 12वी नंतर म्हणजे 13वी पासूनची ती 17वी पर्यंतचे स्टुडंट्स असायचे. एम-फिलचेही आम्ही पेपर काढायचो, एम-एचे काढायचो, बी-एचे काढायचो. तर त्यावेळेला जेव्हा मी पेपर काढते आहे, तेव्हा मी इव्हॅल्युएशन करते का? पेपर काढते म्हणजे तुम्ही पेपर उद्या लिहिणार, तयार करणार नुसता. पेपर तयार करणार म्हणजे तुम्ही इव्हॅल्युएशन करता का एकदम? त्याचा अर्थ तो एक पार्ट आहे त्याचा. त्याचे 5 पार्ट आहेत असं मी आत्ता सांगितलं. काय काय आहेत? आधी पेपर काढतो. मग आपण परीक्षा आहे, परीक्षा आहे म्हणून डिक्लेअर करतो. नोटीस देतात प्राचार्य, हेड. जे कोण आपले असतील ते, म्हणजे शाळेचे किंवा कॉलेजचे हेड. ते नोटीस देतात. ते काही इतकं हे नाही, नोटीस ठीक आहे. त्यानंतर ॲक्चुअल सुपरव्हिजन असते. मुलांना तेच पेपर प्रिंट करून दिले जातात समोर. दिल्यानंतर ते पेपर वाचतात आणि आन्सर शीट्स लिहितात की नाही? मग नुसतं जेव्हा ते आन्सर लिहितात, तेव्हा इव्हॅल्युएशन चालू आहे का? म्हणजे मूल्यमापन चालू आहे का? मूल्यमापनाचा एक भाग आहे. हे लक्षात घ्या. सगळी मिळून हे जे मी सांगितलं मगाशी, की आधी पेपर सेटिंग करणं, मग आन्सर शीट्स, मग छापणं, मग नंतर आन्सर शीट मुलांनी लिहिणं, मग त्यावेळेला त्यांना कॉपी न करू देणं, त्याच्यानंतर ते सगळे कलेक्ट करणं, मग परत त्याचे गठ्ठे तयार करणं, हे दुसरे लोक करतात, आम्ही नाही करत. पण गठ्ठे तयार करणं आणि ते सगळेचे सगळे गठ्ठे, आमच्या वेळेला तरी आम्ही पंढरपूरला एका कॉलेजमध्ये सगळे गठ्ठे दिले जायचे आमच्या विषयांचे, प्रत्येक विषयाचे. आणि मग आम्ही प्राध्यापक लोक तिथं जायचो आणि मग ते पेपर आम्हाला, त्यातले एक एक गठ्ठा आम्हाला, म्हणजे आता समजा मला आज फक्त 40 पाहिजेत किंवा 60 पाहिजेत, तेवढे मला पेपर दिले जायचे. मग मी जेव्हा तिथे मी मूल्यांकन करते, पहा, मूल्यमापन नाही, मूल्यांकन करते. म्हणजे त्या मुलांना समजा 100 पैकी किती मार्क आपण देणार आहोत. समजा 70 किंवा काय, इकडे अगदी चांगलं नाही लिहिलेलं तर
40 पर्यंत 41 पर्यंत वगैरे एवढेच मार्क्स त्याला आपण देतो. म्हणजे ते काय करते, मी मूल्यांकन करते, पण मूल्यमापन करते का पूर्णपणे? तर नाही. कारण मूल्यमापन बरेचदा टीचर मेनली जो आत वर्गामध्ये असतो, टीचिंग करतो, त्याला ती सगळी खरं म्हणजे मला असं म्हणायचं की मूल्यमापन ही संपूर्ण प्रोसेस आहे. ती क्वेश्चन पेपरचं सेटिंग करण्यापासून ते त्या मुलाच्या हातात त्याचा प्रत्येकाचा रिझल्ट देणं इथपर्यंत त्या 5-6 पायऱ्या आहेत. ह्याच मी तुम्हाला आता सांगते मगापासून. आता तुम्ही म्हटलात, की टेस्ट म्हणजे मग इव्हॅल्युएशन आहे का नाही? टेस्ट म्हणजे इव्हॅल्युएशन नाही. टेस्ट म्हणजे डिव्हाइस आहे. टेस्ट म्हणजे मशीन आहे आमच्या हातातलं 10 प्रश्नांचं किंवा 50 प्रश्नांचं. मशीन आहे. मशीन म्हणजे त्याला डिव्हाइस. आता मशीन डिव्हाइस याचा अर्थ साधन. साधन म्हणजे द इन्स्ट्रुमेंट थ्रू व्हिच ऑर बाय युजिंग दॅट इन्स्ट्रुमेंट वी आर गेटिंग डन व्हॉट वी वॉन्ट फ्रॉम द स्टुडंट्स. स्टुडंट्सकडनं काय आपल्याला पाहिजे ते आपण त्यांच्याकडनं मिळवतो. काय मिळवतो? आन्सर्स मिळवतो. मग ती आन्सर्स नुसती लिहिली आणि तुम्ही मूल्यमापनच नाही केलं. समजा परीक्षा घेतली, पेपर पडलेत तिकडे दुसऱ्या एका ठिकाणी नेऊन सगळे ठेवलेत गठ्ठे आणि तुम्ही जर काही मोजमापच म्हणजे मार्क्सच दिले नाहीत स्टुडंट्स, टीचर्सनी, समजा संप केला, उदाहरणार्थ टीचर्सनी, प्रोफेसर्सनी संप केला त्याच काळात बरोबर, तर मग मूल्यमापन झालं का? नाही. तुम्ही म्हणताय की टेस्ट म्हणजे मूल्यमापन. टेस्ट झाली का नाही? झाले. टेस्ट झाली का नाही? पेपर काढलेत का नाहीत? काढलेत. मुलांनी लिहिलेत का नाही? आन्सर्स लिहिलेत. ते गठ्ठे जाऊन दुसऱ्या ठिकाणी कुठे त्या मेन कॉलेजमध्ये किंवा दुसऱ्या कॉलेजमध्ये किंवा त्या शाळेमध्ये जाऊन पडलेत का नाहीत? पडलेत. आणि तुम्ही समजा टीचर्सनी संप केलेला आहे. तुम्हाला जॉब मिळालेला आहे, पण सगळ्यांनी महाराष्ट्रव्यापी समजा आम्ही एकदा झालेलं होतं तसं. सगळेच जण संपावर प्राध्यापक होतो आम्ही. संप केले असेल तर तुम्ही मूल्यांकन टेस्टिंग, चेकिंग जर केलेलं नसेल, मार्क्स जर दिलेले नसतील, तर काय होणार सांगा? मार्कच दिलेले नाहीत. मुलांनी दिलेलं आहे, टेस्ट दिली आहे का दिली आहे? तेच मला तुम्हाला सांगायचंय की इव्हॅल्युएशन ही ब्रॉड कन्सेप्ट आहे. कन्सेप्ट आहे, संकल्पना आहे, की ज्याच्यामध्ये या 5-6 गोष्टी करणार इन्क्लुडेड आहेत. बोला. विद्यार्थ्यांचं जर इव्हॅल्युएट करायचं आहे, विद्यार्थ्यांचं मूल्यांकन काढायचं आहे, मूल्यमापन करायचं, तर कोणती पद्धत वापरावी आपण? या सगळ्याच आहेत ना, या सगळ्या स्टेप्स आहेत ना मी आता सांगितलेल्या. कुठली पद्धत ते मी नंतर सांगणार आहे परत. पद्धतीच्या मध्ये 2 प्रकार आहेत. ते समेटिव्ह म्हणून एक आहे ना, ती मी सांगणार आहे अजून दोन्ही. आत्ता आपलं लक्ष कुठे पाहिजे, की सगळं मिळून हे इव्हॅल्युएशन असतं. फक्त टेस्ट इज नॉट इक्वल टू इव्हॅल्युएशन मध्ये टेस्टचा विषय येतो. पण टेस्टच्या मध्ये इव्हॅल्युएशनची संपूर्ण प्रक्रिया येत नाही. तेच मी आता म्हणजे उदाहरणार्थ संप केला उरलेल्या टीचर्सनी सगळ्या. मुलांनी परीक्षा मुलांच्या झाल्यात आणि टीचर्सनी इव्हॅल्युएशन नाही केलं म्हणजे आय मीन मार्क्सच नाही दिलेले काही कारणाने. 1 महिनाभर त्यांनी संप केला. नंतरच्या महिन्यात त्यांनी मार्क्स दिले. मार्क्स दिल्यानंतर रिझल्ट समजा शीटच तयार झाली नाही. मुलांनाही मिळाली नाही आणि आम्हाला टीचरलाही मिळाली नाही. तरी तुमचं इव्हॅल्युएशन कन्सेप्ट पूर्ण झालेली नाही. इव्हॅल्युएशनचे डेफिनेशन आता लिहायची आपल्याला. याच्यामध्ये आहे इथे दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये आहे. पहा मी सांगते. मी इथं लिहून घ्यायची त्यांनी लिहून घ्या परत. तिथे दिसेलच तुमच्याकडे येईलच हा पेज. हे पेज येईल. द प्रोसेस. आता प्रोसेस म्हणजे काय? प्रक्रिया. द प्रोसेस ऑफ गॅदरिंग अँड इंटरप्रिटिंग एव्हिडन्स ऑन चेंजेस इन बिहेवियर ऑफ ऑल स्टुडंट्स ॲज दे प्रोग्रेस थ्रू स्कूल इज कॉल्ड इव्हॅल्युएशन. मी मुद्दाम थांबत सावकाश वाचलंय सो दॅट यू शुड अंडरस्टँड. ही सगळी मिळून काय आहे तर इव्हॅल्युएट मी आता सांगितले 5-6 स्टेप्स. त्या सगळ्या स्टेप्स पूर्ण झाल्यानंतर एखादे हेड मास्टर म्हणू शकतात की येस आमचं इव्हॅल्युएशन पूर्ण झालं आमच्या शाळेचं. पण पेपर सेटिंग झालं तर इव्हॅल्युएशन झालं का? नाही. टेस्ट झाली देऊन मुलांनी लिहिली, आपण मार्कच नाही दिले, झाली का? इव्हॅल्युएशन झालं का? इव्हॅल्युएशन झालं का? नाही. त्यातला अर्धा भाग 2-4 पायऱ्या झाल्या, बाकीच्या काय काय फुलफिलमेंट झालंच नाही. मार्कशीट सध्या मार्क्स समजा टीचरने मार्क्स दिले, ते गठ्ठे वगैरे तपासले
त्याच्यानंतर तुम्ही समजा रिझल्ट शीट आपण एक तयार करतो ना, 30 मुलांचं नंबर, रोल नंबर लिहून त्यांचे कितीपैकी किती मार्क आहेत हे आपण तयार करतो. ती रिझल्ट शीटच समजा तयार केली नाही तुम्ही टीचरने, तरी सुद्धा ते इव्हॅल्युएशन पूर्ण नाही होत ना. आणि ते सगळं झाल्यानंतर परत फायनल त्या मुलाचा रिझल्ट, त्या विषयांचे किती मार्क्स आहेत त्याला, हे सगळं झाल्यानंतर त्या मुलाच्या हातात जेव्हा आपण प्रत्येक वेळेला आपल्या स्टुडंटच्या हातात जेव्हा आपण रिझल्ट शीट देऊ, तेव्हा तुमचं ते हेड ऑफ द हेडमास्टर, हेड ऑफ द स्कूल ते म्हणतील की येस, आमचं इव्हॅल्युएशन प्रोसेस म्हणजे प्रक्रिया पूर्ण झाली. नुसती टेस्ट म्हणजे इव्हॅल्युएशन आहे. तुम्हाला हेच प्रश्न मी हेच समजावून सांगते की टेस्ट इज नॉट एक्झॅक्टली इव्हॅल्युएशन. इव्हॅल्युएशन फार ब्रॉड कन्सेप्ट आहे. टेस्ट म्हटल्यानंतर मी जर त्या हेडमास्टरच्याकडे आले तिथे त्या दिवशी तुम्ही तयार केलाय पेपर, मी आले आणि तुमची टेस्ट दाखवा, माझ्या हातात टेस्ट आहे, झालं पेपर, मी फक्त पेपर पाहिला म्हणजे इव्हॅल्युएशन झालं का? नाही, ती एकच स्टेप आहे त्यातली. प्रिंटेड आहे म्हणजे प्रिंट केली, दुसरी स्टेप आहे. त्याच्यानंतर प्रिंटेड फॉर्म पेज माझ्या हातात आलं म्हणजे काय आलं? टेस्ट आली. उत्तरं अजून लिहायचे किंवा उत्तरं लिहिली, आन्सर शीट माझ्या हातात एकच आलं समजा, तरी सुद्धा काही उपयोग नाही ना त्याचा. ती इव्हॅल्युएशन प्रोसेस पूर्ण नाही. ही संपूर्ण मिळून एक प्रोसेस आहे म्हणजे प्रक्रिया आहे. क्रिया नाही आहे, नुसती प्रक्रिया आहे, प्रकर्षाने केलेली क्रिया. आणि त्याच्यामध्ये नेहमी प्रोसेसमध्ये अनेक प्रकारच्या क्रिया समाविष्ट असतात. आणि त्या मी आता मगापासून सांगते. टेस्ट असते म्हणजे आधी मी मगाशी सांगितलं आन्सर, क्वेश्चन पेपर, मग आन्सर पेपर, मग सुपरविजनची प्रोसेस, त्यांना कॉपी न करू देण्याची प्रोसेस, मग पुन्हा तपासणे आणि त्याच्यानंतर रिझल्ट शीट. फायनल रिझल्ट शीट आपण तयार करतो ती वेगळी, त्या विषयाचे सर मॅडम, आणि नंतर परत सर्व विषयांची मिळून एक रिझल्ट शीट त्या मुलाला देता येईल अशी तेव्हा आपण तयार करतो, अनेक मुलांची म्हणजे हजारो मुलांची. त्यावेळेला तुमचं इव्हॅल्युएशन पूर्ण झालं. हे लक्षात घ्या. म्हणून डेफिनेशन इव्हॅल्युएशनची मी दिली आहे, द प्रोसेस ऑफ गॅदरिंग अँड इंटरप्रिटिंग. आता ह्याच्यावर तुम्हाला प्रश्न येणार आहे मेनली पेपर 2 वाल्या तुमच्यापैकी स्टुडंटसाठी. काय येणार आहे? येऊ शकतो म्हणजे मी काढणार नाहीये पेपर, पण मी सांगते तुम्हाला काय येऊ शकतं. तर हे गॅदरिंग म्हणजे कलेक्टिंग आणि इंटरप्रिटिंग मीन्स गिव्हिंग एक्सप्लेनेशन. इंटरप्रिट करणे म्हणजे एक्सप्लेनेशन देणे, एक्सप्लेन करणे. गॅदर करणे म्हणजे एकत्र करणे. काय काय गॅदर करायचं? तर आन्सर शीट्स गॅदर करायचे. आणि इंटरप्रिट म्हणजे त्याचा अर्थ त्याला कितपत येत आहे त्या मुलाला, त्याचं इंटरप्रिटेशन आपण त्या मार्कांमध्ये. नीट लक्षात घ्या, जरासं अवघड आहे. तर त्या मुलांचं स्पष्टीकरण आपण देऊ शकतो, त्यांच्या घरातल्यांना सुद्धा देऊ शकतो किंवा इतर अगदी मंत्र्यांपर्यंत, त्यांचे त्या संदर्भातले शिक्षण मंत्र्यांपर्यंत एखाद्या मुलाचे सुद्धा आपण इंटरप्रिटेशन म्हणजे स्पष्टीकरण देऊ शकतो की येस, या मुलाला हे चांगलं आलेलं आहे किंवा नाही, तर या मुलाला अगदी त्या मंत्र्यांच्या मुलाला समजा ते आलेलं नाहीये, त्याला मी काय करू? नाही आलेलं हे बघा एव्हिडन्स. म्हणून इंटरप्रिटिंग एव्हिडन्स. एव्हिडन्स म्हणजे काय? पुरावा. हा बघा पुरावा. इन मराठी इट इज कॉल्ड पुरावा. टेस्टिमोनियल. एव्हिडन्स म्हणजे टेस्टिमोनियल. की हे बघा याच्यामध्ये त्यांनी कसा पेपर लिहिला बघा तुम्ही. म्हणून कोण लिहितंय काय, बाकी काय वशिलेबाजी वगैरे, नथिंग डुईंग. एव्हिडन्स आहे आमच्या हातामध्ये, ती सगळी मिळून एक प्रोसेस आहे. याचे मार्क्स बघा, पेपर बघा त्याने कसा लिहिलाय, हे सगळं बघून नंतर आम्ही सांगणार तुम्हाला की येस, ही हॅज गॉट फर्स्ट क्लास अँड ऑर ही हॅज नॉट गॉट फर्स्ट क्लास ऑर सेकंड क्लास ऑल्सो. म्हणजे एव्हिडन्स तुमच्या हातात असतो, गॅदर केलेलं असतं, आणि म्हणजे त्याचं मॅटर, त्याला काय येतं याचं गॅदर केलेलं असतं. गॅदर म्हणजे कलेक्टिंग केलेलं असतं आपण प्रश्नांचं. आणि इंटरप्रिट म्हणजे त्याने काय लिहिलंय त्याचं आपण स्वतः म्हणजे ॲज टीचर तुम्ही इंटरप्रिट पण करू शकता. दॅट मीन्स यू कॅन गिव्ह द एक्सप्लेनेशन ऑफ व्हॉट एव्हर ही हॅज रिटन, वेदर ही हॅज रिटन इट करेक्टली ऑर नॉट. हे तुम्ही त्याला एव्हिडन्स तुमच्या हातात पुरावा म्हणून रिटन पेपर असतो. आता मगाशी या मॅडम म्हणतात की टेस्ट म्हणजे इव्हॅल्युएशन.
तर नाही. तो हातात जो पेपर आला तुमचा, त्या मुलाचा पेपर, लिहिलेला पेपर आहे. तो काय आहे? तो एव्हिडन्स आहे. पण मार्क्स दिलेले नाहीत समजा. तरी सुद्धा मग ती इव्हॅल्युएशन झालंय का? नाही झालेलं. पण हातात एव्हिडन्स आहे का नाही? तर एव्हिडन्स आहे. आपल्याला ही डेफिनिशन समजून घ्यायची. काय-काय आहे ह्याच्यामध्ये डेफिनिशनमध्ये ते समजून घ्या. प्रोसेस म्हणजे ती प्रक्रिया आहे. सगळ्यांनी समजून घ्यायचंय. विशेषतः पेपर 2 च्या लोकांनी समजून घ्यायचंय. डू यू तेच वॉन्ट टू थोडं बोलू का मॅडम? थोडं हां, बोला. डिस्टर्ब ऍक्च्युली बोलायला नाही पाहिजे हां, मी, बोला, बोला. पण थोडं मिसमॅच कन्सेप्ट होत आहे आपली. इव्हॅल्युएशन जे आहे आपलं, आता मग ज्या विद्यार्थीने म्हटलं इव्हॅल्युएशन म्हणजे आपलं मूल्यमापन आहे. मूल्य अधिक मापन, हां, मूल्यांचं हां. वापर करायचं. तर आपण जे मूल्यांचं मापन करत असतो हे 2 प्रकारे होतं विद्यार्थ्यांच्या. एक आहे त्यांचं हां. गुणात्मक आणि दुसरं आहे संख्यात्मक, कॉग्निटिव्ह आणि क्वालिटिव्ह. 2 प्रकारे मुलांचं हं. मूल्यमापन होतं शाळेमध्ये. हां, मग हां. गुणात्मक आणि संख्यात्मक मापन म्हणजे मूल्यमापन. याच्यामध्ये 2 हं. पद्धती. आता तुम्ही जे सांगत आहात ती पद्धत आहे. आपण मुलांचं परीक्षा घेऊन हे घेतो, मूल्यांकन करतो. त्याचबरोबर त्यांची तोंडी परीक्षा घेतो, प्रात्यक्षिक घेतो, हे झालं. आता जे तुमची समेटिव्ह आणि फॉर्मेटिव्ह म्हणत आहात हे टाईप्स आहेत. प्रकार ज्याला आपण म्हणतो की नाही, ते फॉर्मेटिव्ह आणि समेटिव्ह आहे. हं. म्हणजे मग ते मी अजून कुठे काय विद्यार्थ्यांचं सांगितलंय? नाही, ते मी सांगतच नाही. अजून कुठे सांगितलंय मी ते? नाही. हे भाग सांगितले मी तुम्हाला की प्रकाराचा, पद्धतीचा आणि जे टेस्ट मटेरियल जे आहेत म्हणतात ना तुम्ही, आता जे आपण साहित्य किंवा साधनं. आता तुम्ही त्या ठिकाणी साधनांना शब्द आहे ना, ऍक्च्युअली टूल्स हा वर्ड येतो. हां. टूल्स, साधनं वापरतो आपण त्याच्यामध्ये. मग क्वेश्चनेरीज असतात, हां, हां. येस. प्रश्न. Yes. टूल बरोबर आहे. होय. बरोबर, हो ना. हा पार्ट पण येतो अजून त्याच्यात. आत्ता अजून सर मी फक्त डेफिनेशन सांगते. नाही, मला असं वाटलं म्हणजे म्हणून मी मी सजेक्ट हां. केलं. मी काय असं इंटरफेअर करत नाही तुमच्यामध्ये हां, थोडं. यू आर ॲडिंग. यू आर ॲडिंग. येस, ॲड करताय तुम्ही. इट्स ओके. माझं अजून ती डेफिनेशन पूर्णच झालेली नाहीये. ओके. ते तुम्ही गुणात्मक आणि संख्यात्मक बरोबर आहे. पण गुणात्मक म्हणजे परत गुण आणि संख्या. तर त्या मुलांना त्यांची क्वालिटी काय आहे याचं आपण मार्कांमध्ये म्हणजे मूल्य म्हणजे त्याचे नंबरमध्ये अ, हे करतो काय प्रेझेंटेशन करतो सर. त्याचे जे गुण आहेत, गुण म्हणजे त्याची गुणात्मक क्वालिटी किती हायर आहे का लोअर आहे याचं मूल्य म्हणजे मूल्यमापन किंवा मूल्यांकन रादर ते आपण मार्कांमध्ये करतो. पण मोजतो काय? तर गुण मोजतो. गुण म्हणजे त्याची क्वालिटी मोजतो. म्हणजे आपण डिटेल चर्चा करूया आपण ह्याच्यावर सर नंतर. तर आता आपलं डेफिनेशन जे आहे त्याच्याकडे लक्ष द्या परत. धिस इज द प्रोसेस पहिलं. ती जी हे आहे ना ते पहा डेफिनेशन. वरती जरा सर जरा वरती घ्यायला पाहिजे इथे. डेफिनेशन बघा. डेफिनेशन जिथे लिहिलंय तिथं फोकस करायचं आहे आपल्याला. जरा वरती. हां, करेक्ट. सेकंड पॅराग्राफ. येस, धिस इज डेफिनेशन. धिस इज द प्रोसेस. पहिल्यांदा आपल्या लक्षात तुम्हाला कशावर प्रश्न येणार आहेत ना ते लक्षात घ्या. तर प्रश्न असे येणार आहेत की ही मुळात प्रोसेस आहे का टेस्ट सारखं एका दिवसाचं काम आहे इव्हॅल्युएशन म्हणजे? तर नाही. ही प्रोसेस आहे म्हणजे प्रक्रिया आहे. मग मी मगाशी सांगितले तसे 5-6 पॉइंट 5-6 पायऱ्या त्यामध्ये आहेत. आन्सर शीट क्वेश्चन पेपर तयार करण्यापासून फायनल रिझल्ट शीट तयार करण्यापर्यंतची संपूर्ण ह्या पायऱ्या या त्या इव्हॅल्युएशनमध्ये समाविष्ट आहेत. सर जे म्हटले की समेटिव्ह आणि ती जी दुसरी टाईप आहे मी जे दिलंय तुम्हाला. तर ते सगळं काही नाही. ते अॅन्युअल एक्झाम आहे का मधल्या एक्झाम आहेत? एवढाच विषय आहे तो. तो मी सांगणार आहे तुम्हाला. समेटिव्ह इव्हॅल्युएशन आणि फॉर्मॅटिव्ह इव्हॅल्युएशन हे 2 टाइप्स आहेत सर म्हणतात तसं. बरोबर आहे. ते काही वेगळे नाहीयेत. पण आता मी मगाशी सगळं सांगितलंय तुम्हाला की आपण अनेक प्रकारच्या एक्झाम तुम्ही पण दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये तोंडी परीक्षा, ओरल एक्झाम असते. छोट्या-छोट्या 10 मार्कांच्या टेस्ट असतात. 8 दिवसांनी आत्ताच्या इंग्लिश मीडियमच्या स्कूल्समध्ये चांगल्या स्कूल्समध्ये दर 8 दिवसांनी एक्झाम असतात. दर 8 दिवसांनी. तर त्याला टेस्टच म्हणणार तुम्ही. 10 मार्कांची टेस्ट असेल. पण मग त्याच्यातून मुलं अलर्ट राहतात. मला सांगायचं अजूनही माझी ती व्याख्या होऊ दे. पहा, द प्रोसेस ऑफ पुन्हा पहा डेफिनेशन बघा सगळ्यांनी. द प्रोसेस ऑफ गॅदरिंग अँड इंटरप्रिटिंग एव्हिडन्स ऑन द चेंजेस इन बिहेवियर ऑफ ऑल स्टुडंट्स
व्याख्या ही B.Ed कॉलेजच्या इंग्लिश मेथड्स च्या पुस्तकातून मी घेतलेली आहे ही व्याख्या. ही तुम्हाला जर कळली सगळ्या स्टुडंट्सना तर तुम्हाला त्याचं करेक्ट आन्सर लिहिता येणार आहे. त्याचा अर्थ मी समजावून सांगते मगापासून, की नुसती टेस्ट म्हणजे इव्हॅल्युएशन नाही आणि ती समेटिव्ह किंवा काय त्याचे ते फॉर्मेटिव्ह याचाही अर्थ फक्त ते त्याचे टाईप्स आहेत सर म्हणतात ते बरोबर आहे. पण आपल्याला इव्हॅल्युएशन ही फार मोठी प्रोसेस आहे असं मी मगापासून तुम्हाला सगळ्यांना स्टुडंट्सना सांगते आहे. आणि याच्यातून काय व्हायला पाहिजे तर ते चेंज इन बिहेवियर पाहिजे स्टुडंट्सच्या. तर आपल्याला पहिल्या दिवशी आलेला स्टुडंट आणि शेवटच्या एक्झामच्या जरा आधी तिथून बाहेर पडणारा स्टुडंट याच्यामध्ये त्या 10 महिन्यांमध्ये किंवा 11 महिन्यांमध्ये बिहेवियर मध्ये चेंज आला का नाही त्याच्या आपल्यामुळे, टीचरमुळे, माझ्यामुळे, तो आपण म्हणजे त्याच्याकडे आपलं लक्ष पाहिजे आणि त्याच्यासाठी मग आपण ही इव्हॅल्युएशनची प्रोसेस वापरत असतो आणि टेस्ट वापरत असतो. जसं सर आत्ता म्हणतात किंवा मी मगापासून सांगते दॅट इज अ डिव्हाइस. साधन आहे ते, फक्त टूल आहे. सर म्हणतात ते बरोबर, टूल आहे त्याला, टूल्स अँड टेक्निक्स असं म्हणतात. पण मी मगाशी समजावून देताना तुम्हाला जस्ट लाईक मशीन असं सांगत होते. ते टेस्ट हा एक पेपर आहे फक्त किंवा 4 पानी पेपर आहे. टेस्ट म्हणजे इव्हॅल्युएशन आहे का नाही हे मी सांगतेय तुम्हाला सगळ्यांना, इन्क्लुडिंग आय एम टेलिंग टू सर ऑल्सो. टेस्ट इज आणि ही हॅज एक्सेप्टेड दिस. टेस्ट इज अ टूल बट दॅट डझंट मीन इट इज इव्हॅल्युएशन. त्यातला एक कप्पा, एक स्टेप आहे ती. हेच आपण बोलतोय मगापासून. तर याच्यामध्ये आपला हेतू काय आहे, इव्हॅल्युएशन का करायचं असतं, तर त्या स्टुडंटच्या मध्ये बिहेवियरल चेंज होतो की नाही, झालाय की नाही, आपल्यामुळे आपण त्यासाठी टीचर प्रोसेस करतो, स्टुडंटवर प्रोसेसिंग करतो. म्हणजे टीचिंग हे प्रोसेसिंग आहे, पण ती जी इव्हॅल्युएशनचा जो शेवटचा एक महिना असतो सगळा मिळून पेपर काढण्यापासूनचा ते रिझल्ट शीट हातात देईपर्यंतचा सगळा एक महिना समजा आपण धरूया, तर त्या सगळ्या महिन्याचं मध्ये जे काही प्रोसेस असते त्यामध्ये आपण काय करतो तर एव्हिडन्स आपल्या हातामध्ये गॅदर करतो. कुणाचा? स्टुडंटचा. एव्हिडन्स कसला? त्याला काय येत आहे आणि काय नाही. मग सर आत्ता म्हणतात तसं गुणात्मक आणि संख्यात्मक, म्हणजे त्याचे गुण आपण मोजतो पण देतो मात्र मार्क्स. म्हणजे मार्क म्हणजे 40 मार्क द्यायचेत का 70 मार्क द्यायचेत का 90 मार्क द्यायचेत, दॅट इज ते नंबरिंग आहे. गुण आणि म्हणजे क्वालिटी, गुण मोजायचे आहेत आपल्याला गुण, पण लिहितोय आपण क्वांटिटीच्या भाषेमध्ये, म्हणजे सांख्यिकी भाषेमध्ये हे मार्किंग आपण करतो. त्याच्याहीकडे आपल्याला लक्ष नकोय आता. माझं म्हणणं असं आहे की आपल्या हातात एव्हिडन्स घेतो आपण, पुरावा घेतो. कुणीही जगातल्याने येऊन विचारलं की माझ्या मुलाला मार्क कमी का, जगातला कुठलाही माणूस जर येऊन विचारलं की माझ्या मुलाला एवढे कमी मार्क्स का, तर आपल्या हातामध्ये ॲज टीचर किंवा हेडमास्टर तुम्ही उद्या असलात कोणी पण, तुमच्या हातामध्ये एव्हिडन्स पाहिजे. तो एव्हिडन्स कलेक्ट करण्याचं काम, आणि नुसतं कलेक्ट नाही, हातात आहे मिळवला झालं असं नाही, तो त्याचं स्पष्टीकरण देण्याचं कार्य इव्हॅल्युएशनच्या सगळ्या प्रोसेसमुळे आपल्या हातामध्ये असतं. आणि मी मगाशी सांगितलं तसंच परत एकदा आय वुड लाईक टू रिपीट दॅट सेंटेन्स दॅट इव्हॅल्युएशन अँड पेडागॉजी इज इन द माइंड ऑफ टीचर अँड दॅट इज नॉट इन द माइंड ऑफ अ स्टुडंट. त्याला माहित नसतं आपल्यावर कसली प्रोसेस करतायत. पण मी मगाशी म्हणते तसं, मगाशी मी मिनिस्टर म्हटलं चक्क, पण ते सुद्धा बरोबर आहे. कुठलाही जगातला अधिकारी येऊ दे किंवा मिनिस्टर येऊ दे, कुठल्याही इतर विषयाचा म्हणजे डिपार्टमेंटचा मिनिस्टर सुद्धा आला आणि जर तुम्हाला विचारलं की माझ्या मुलाला मार्क कमी का, तर तुमच्या हातात एव्हिडन्स असतो टीचरच्या, हे बघा त्याचे पेपर. आणि तो जो एव्हिडन्स आहे तो डेफिनेशन मध्ये आहे, ते वाचा तुम्ही सर्व स्टुडंट्सनी या ह्याच्यामध्ये. आणि ह्या एव्हिडन्स जमा करण्याचं कार्य या इव्हॅल्युएशनच्या संपूर्ण मोठ्या प्रोसेसमध्ये आपल्या हातात असतं. स्टुडंटला त्याची जाणीव नसते, आपल्याला जाणीव असते आपण हे सगळं का करतोय. ते मी तुम्हाला समजावून सांगते पेडागॉजी म्हणून, कारण पेडागॉजी म्हणजे अध्यापनाचं शास्त्र आहे हे जे मी आता देते ते.
तर चेंज कशासाठी हा एव्हिडन्स पाहिजे, तर त्याच्याच बिहेवियरमध्ये चेंज झालाय का नाही हे बघण्यात. काही बाबतींमध्ये बिहेवियरमध्ये चेंज असतो, काही वेळेला फक्त पेपरची भीती पण असते एखाद्या मुलाच्या मनात, कारण त्याचा तयारीच झालेली नसते. ते जाऊ दे, आपण त्याच्यात पडत नाही. आपले फक्त डेफिनेशन समजून घ्यायचे. ॲज दे प्रोग्रेस थ्रू स्कूल इज कॉल्ड ॲज दे प्रोग्रेस थ्रू स्कूल. स्कूलमध्ये टाकलं, त्या मुलाला त्याचं नाव टाकलंय, त्यामुळे त्याचा प्रोग्रेस व्हायला पाहिजे. आणि प्रोग्रेस म्हणजे प्रगती व्हायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये बिहेवियरल चेंजेस व्हायला पाहिजेत. बिहेवियरमध्ये कसा चेंज होतो सांगू का? मार्क्स ज्या मुलाला सर्वात चांगले मिळतात त्याचा कॉन्फिडन्स लेव्हल हाय होते आणि ती कॉन्फिडन्स लेव्हल त्याच्या चेहऱ्यावर, त्याच्या वागणुकीत आपल्याला दिसते. आणि ती सगळी त्याला ती समजावी, त्याला किंवा ज्याला येत नाही त्याच्याही चेहऱ्यावर दिसते. ही ज्याची त्याला समजावी याच्यासाठी एव्हिडन्स आपल्या हातामध्ये कागदी स्वरूपामध्ये एव्हिडन्स घेण्याची ही प्रोसेस आहे. त्या प्रोसेसला इव्हॅल्युएशन म्हणतात. कागदाच्या स्वरूपात हे बघा मार्क्स, आणि हे मार्क्स तुम्हाला रिझल्ट शीटवरचे खोटे वाटत असेल तर इंग्लिशचा पेपर आहे किंवा काय मराठीचा पेपर आहे, मानसशास्त्राचा पेपर आहे, हा बघा तुमचा पेपर तुमच्या मुलाचा कसा लिहिलाय. माझ्या हातात एव्हिडन्स आहे, हेडमास्टर म्हणतील किंवा तो तो टीचर म्हणेल माझ्या हातात एव्हिडन्स आहे. कसा एव्हिडन्स मिळवला तुम्ही? तर ही इव्हॅल्युएशन प्रोसेस तुम्ही राबवली, ऍक्टिव्हेट केली वर्गामध्ये, कॉलेज, शाळेमध्ये, म्हणून तो तुम्हाला एव्हिडन्स मिळाला. आणि तो एव्हिडन्स मिळवणं म्हणजे इव्हॅल्युएशन, अशी ती व्याख्या आहे. आणि मग आपण सर जे म्हणाले ना, मेजरमेंट जी करतात ती ती कशी आहे, तर ते मेजरमेंट हा वेगळा विषय आहे. आणि इव्हॅल्युएशन ही प्रोसेसची प्रोसेस म्हणून कन्सेप्ट खूप भव्य दिव्य अशी प्रोसेस आहे. हेच आपल्याला सगळ्यांनी समजून घ्यायचंय. आणि पुढे पहा, याच्यामध्येच आपण दिलेलं आहे, मी मुद्दामच ते पण लिहिलेलं आहे इथे. टीचर टेस्टच्या वरचा पॅरेग्राफ, त्याच्या डेफिनेशनच्या खाली टीचर्स मेजर स्टुडंट्स परफॉर्मन्सेस. मग आम्हाला तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न येणार आहे, काय कशाचं मेजर करतात टीचर? तर तिथे परफॉर्मन्स येणार, कधी बिहेवियर येणार. ABCD, ए मध्ये येणार परफॉर्मन्स, बी मध्ये समजा ए मध्ये परफॉर्मन्स आहे, ते उत्तर बरोबर आहे. तुमच्याजवळ आत्ता या क्षणी तुमच्या वहीमध्ये हे एकच वाक्य लिहून घ्या, टीचर्स मेजर स्टुडंट्सेस परफॉर्मन्स. मग काय मोजलं जातं? तर त्यांचा परफॉर्मन्स मोजला जातो. हे उत्तर तुमचं करेक्ट आहे, त्याला टिक करायचं. आपण, माझी जी पद्धत आहे ती चारी ABCD न लिहिता, समजा ए वर परफॉर्मन्स लिहिलाय, बी वर समजा आता एकदा तुम्हाला कळलंय, मी सांगितलंय फायनल उत्तर आहे परफॉर्मन्स, तो समजा ए वर लिहिलाय किंवा सी वर लिहिलंय. उरलेल्या 3 ठिकाणी काय लिहिलेलं असू शकतं? तर स्टुडंटचा समजा एखाद्या ठिकाणी लिहिलं असेल बिहेवियर, एखाद्या ठिकाणी लिहिलं असेल स्टुडंटचे मार्क्स, MARKS, अजून एखाद्या ठिकाणी लिहिलं असेल क्वालिटी. म्हणजे ABCD पैकी एकाच ठिकाणी त्यांनी परफॉर्मन्स लिहिलंय. लक्षात घ्या मी काय सांगते ते. जरा असं अवघड आहे समजून घ्यायला. काय आपण, आपल्याला परीक्षा म्हणजे इव्हॅल्युएशन नाही. आपल्याला लहानपणापासून आपण ज्या काही परीक्षा दिल्या, त्या परीक्षा हे काय आहे, ती टेस्ट आहे. तेच मी मगापासून सांगते. देअर इज डिफरन्स बिटवीन, तुम्हाला एखादे फॉल्स सेंटेन्स, करेक्ट सेंटेन्स याच्यावर पण येऊ शकतं बरं का, की इव्हॅल्युएशन इज अ टेस्ट, किंवा उलटं रादर आपण असं करू, टेस्ट इज इव्हॅल्युएशन, असं एक वाक्य आहे. आणि हे वाक्य फॉल्स आहे का पार्टली, म्हणजे ट्रू आहे का फॉल्स आहे का पार्टली ट्रू आहे का पार्टली फॉल्स आहे, ABCD लिहून घ्या तुम्ही आता. प्रश्न, वाक्य काय आहे माझं? टेस्ट इज इव्हॅल्युएशन. हे वाक्य दिलंय त्यांनी प्रश्नामध्ये, समजा. आणि मग हे वाक्य, इज दिस फॉल्स, ABCD, इज दिस लिहिलंय आणि सोडून दिलंय डॅश. ABCD फॉल्स आहे का ट्रू आहे का पार्टली ट्रू आहे का पार्टली फॉल्स आहे? कुठे उत्तर तुम्ही टिक करणार? टेस्ट म्हणजे इव्हॅल्युएशन हे बरोबर आहे का, तर ते चुकीचं आहे. नाही, पार्टली नाही, चुकीचं उत्तर आहे ते. फाल्स म्हणले मॅम, फाल्स. नाही, उत्तर नाही, चुकीचं उत्तर म्हणजे मला असं म्हणायचं की हे वाक्यच फॉल्स आहे. येस, फॉल्स आहे.
पार्टली फॉल्स वगैरे नाही, चुकीचं आहे. अंडरस्टँडिंग जर तुमचं असं झालं की ओके टेस्ट म्हणजे इव्हॅल्युएशन, नो. इव्हॅल्युएशनची प्रोसेस किती भव्य आहे ती मी तुम्हाला मगापासून सांगते. पेपर काढण्यापासून, आम्ही जेव्हा पेपर काढतो सगळे सर लोक, सर लोक, मॅडम लोक, जे काय आम्ही करतो तिथून ती प्रोसेस सुरू होते इव्हॅल्युएशनची. तेच आपल्याला समजून घ्यायचं आहे ॲज टीचर अँड ॲज प्रोफेसर. तेच मला मगापासून सांगायचं. सगळी प्रोसेस माझ्या डोळ्यासमोर आहे ना, तुमच्याही असेल, काही जणांच्या समोर असेल ही प्रोसेस. टेस्ट डझंट मीन इव्हॅल्युएशन. इव्हॅल्युएशन मधला तो एक पार्ट आहे. मग तसंही वाक्य येईल उद्या समजा, टेस्ट इज अ पार्ट ऑफ इव्हॅल्युएशन. मग पुन्हा ABCD फॉल्स आहे का ट्रू आहे का पार्टली आहे, पार्टली फॉल्स आहे, पार्टली ट्रू आहे, ABCD. तर पार्ट ऑफ इव्हॅल्युएशन हे करेक्ट आहे. टेस्ट इज अ पार्ट ऑफ इव्हॅल्युएशन, एक भाग आहे त्यातला. 5 भाग आहेत त्यातला एक भाग आहे टेस्ट. आणि सर जे म्हणाले की मूल्यांकन किंवा ते गुणात्मक, ते काय गुणात्मकता आणि सांख्यिकी, संख्यात्मकता, ते सगळं ते फक्त मार्किंग झालं तेही. मग तोही म्हणजे मेजरमेंट झालं. मेजरमेंट म्हणजे इव्हॅल्युएशन आहे का तर नाही. तेच मला मगापासून मी हे जे सगळं लिहून आणलंय ना, हे तुमच्यासाठी लिहिलंय. आणि इव्हॅल्युएशन ही फार मोठी कन्सेप्ट आहे. 1 नंबरची सर्वात मोठं वर्तुळ जर असेल तर ते इव्हॅल्युएशनचं आहे आजच्या माझ्या पिरियड पुरतं. त्याच्यामध्ये मेजरमेंट हा एक पार्ट आहे, म्हणजे मार्क देणं, जे सरांनी आता सांगितलं गुणात्मक आणि संख्यात्मक. काय मोजलं जातं? गुणात्मकता मोजली जाते. कशी मोजतात ते सर लोक, म्हणजे जेव्हा मार्क देतात ते मार्कांच्या भाषेमध्ये म्हणजे संख्यात्मक भाषेमध्ये ते मोजतात. आपण जे लहानपणी मला इतके मार्क्स का दिले, तितके कमी जास्त दिले, जे काय आपण करत असतो, किंवा कमी मिळाले, जास्तीत जास्त मिळाले, ते मार्कांवर आपण खुश असतो. पण कधी कधी खरे गुण म्हणजे क्वालिटी मोजली पण जात नाही. ते आपण त्याच्यावर आता भाष्य करणार नाहीये मी. आपल्याला डेफिनेशन नीट माहिती पाहिजे. आपल्या हातात एव्हिडन्स मिळवणं, याला इव्हॅल्युएशन म्हणतात. मग आता एव्हिडन्स मिळवायचं तर काय काय करायला लागतं, तर मगाशी पहिल्यांदा मी सांगितलेल्या सगळ्या स्टेप्स त्याच्यामध्ये आहेत. आणि मग टेस्ट म्हणजे इव्हॅल्युएशन आहे का तर नाही. इव्हॅल्युएशन म्हणजे टेस्ट आहे का तरी नाही. टेस्ट इज अ पार्ट ऑफ इव्हॅल्युएशन. त्याचे जे 4 घटक आहेत, 5-6, त्याच्यातला एकच भाग टेस्ट आहे. त्याचं मार्किंग करणं, मोजणं, मेजरमेंट करणं हा त्याचा अजून एक पार्ट आहे. पेपर काढणं हा एक पार्ट आहे. घटक आहेत त्यातले हे सगळे. हे समजून घ्या नीट. ठीक आहे. आता टेस्टचा आपण व्याख्या बघूया. नाही, मेजरमेंटची व्याख्या पण आहे इथे. दस मेजरमेंट इज अ पार्ट ऑफ प्रोसेस ऑफ इव्हॅल्युएशन. बघा इथे आलंच वाक्य. इज ए पार्ट ऑफ प्रोसेस ऑफ इव्हॅल्युएशन. इव्हॅल्युएशन म्हणजे मेजरमेंट नाही, मार्क देणं नाही फक्त. मार्क देणं हा इव्हॅल्युएशनच्या मोठ्या संकल्पनेमधला एक भाग झाला. नीट समजून घ्या आणि समजलं की मग तुम्हाला पेपर लिहिता येईल. पुढे, वी असाइन अ स्कोअर टू अ गिव्हन टास्क. आपण काय करतो, गिव्हन टास्क म्हणजे प्रश्न विचारलेला असतो, समजा 2 मार्कांचा आहे, म्हणजे ते टास्क झालं, TASK. आणि त्याच्यामधून मुलाला त्या आपण 1 मार्क कधी कधी देतो, कधी 2 पण देतो. म्हणजे पूर्ण उत्तर परफेक्ट आणि विदाउट एनी मिस्टेक असेल तर 2 मार्क देतो. आणि थोडी मिस्टेक आहे पण ठीक आहे, थोडं त्याला समजलंय ना अर्ध तरी, म्हणून मग आपण 2 पैकी 1 मार्क देतो. मग हा जो मार्क देणं जे सर आता म्हणत होते, तो सगळा स्कोअर आणि टास्कचा संबंध आहे. त्याला आपण टास्क देतो, म्हणजे एक त्यातला 2 मार्कांचा कुठला प्रश्न आहे, किंवा 30 मार्कांची सगळी मिळून टेस्ट आहे. त्या टेस्टला तुम्ही टास्क म्हणू शकता. टास्क म्हणजे त्याला वर्क दिलेलं आहे, त्या तासभर दिलेला आहे, आपण त्याला वर्क पण दिलेलं आहे, आणि त्याच्यातून आपण जे स्कोअर तो माणूस मिळवतो, मुलगा, स्टुडंट, त्याला गुणात्मक इव्हॅल्युएशन म्हणतात. गुणात्मक आणि संख्यात्मक त्याचे नंबर असे. कधी कधी मग परत आपण आता हल्लीच्या काळामध्ये श्रेणी देतो ना, ए ग्रेड म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये ग्रेड म्हणतात. तर ग्रेड्स देतो. तर तो ग्रेड देण्याचा हा एक प्रकार आहे. काही जण सर जसं म्हणाले गुणात्मक दॅट इज ग्रेड, आणि मार्क्स दिले तर ते संख्यात्मक दिले. पूर्वी संख्यात्मक पद्धती होती. हल्ली मुलांना डॉन्टेड किंवा आपण कमी आहोत असं वाटू नये म्हणून ग्रेड सिस्टीम आलेली आहे. ते सर बोलत होते आता. ठीक आहे, नेक्स्ट बघा. टेस्ट, व्हॉट इज टेस्ट? तर टेस्टची व्याख्या बघा.
ह्या व्याख्या मला माझ्या अभ्यासामध्ये आयुष्यभर माझा विश्वास व्याख्यांवर असतो आणि व्याख्यांवर आधारित प्रश्न आम्ही काढत असतो टीचर लोक, हे लक्षात घ्या. प्राध्यापक तर नक्कीच काढतो. तुम्ही सगळेजण आयदर डीएड किंवा बीएड आणि शिवाय MA MCOM किंवा BA BCOM BSc किंवा MA MCOM MSc यातलं काही ना काही केलेलं आहे. त्यामुळे जो तुमचा टीचर आहे, हे पेपर सेटर आहे TETचा, तो नक्की कोण असणार आहे? प्राध्यापक असणार आहे. त्यामुळे मी जे तुम्हाला सांगते तर ते की हे महत्वाचं की डेफिनेशनवर आपलं लक्ष पाहिजे आणि मग आपल्या कन्सेप्ट क्लिअर होतात, म्हणजे आपल्या संकल्पना क्लिअर होतात. आणखीन एक पूजा, की तुम्ही जे टेस्टचा बद्दलचा जो प्रश्न विचारला त्यामुळे आता मी एवढं सगळं सांगितलं आणि मला आता नक्की वाटतंय की तुम्हाला इव्हॅल्युएशनची कन्सेप्ट आता क्लिअर कट कळलेली आहे, की ही मच बिगर कन्सेप्ट दॅन टेस्ट. हे कळलं का? टेस्टपेक्षा इव्हॅल्युएशन ही कन्सेप्ट म्हणजे संकल्पना मच बिगर आहे, मोठी कन्सेप्ट आहे ती. हे कळलंय का सगळ्यांना? हो, यस मॅम. ओके. आता टेस्टची व्याख्या बघूया आपण. पहा इथे, टेस्ट इज अ डिव्हाइस टू ऑब्टेन द रिक्वायर्ड मेजरमेंट इन आवर टीचिंग लर्निंग प्रोसेस. इट इज ए डिव्हाइस. याच्यामध्ये लिहिलेलं आहे तेच वाचते मी. इट्स फॉर यू. टेस्ट काय असते? तर टेस्ट म्हणजे डिव्हाइस असते. डिव्हाइस म्हणजे काय? तर साधन किंवा सरांनी सांगितले टूल, TOOL, टूल. टू ऑब्टेन, त्याच्यातून काय मिळवणे. ऑब्टेन म्हणजे मिळवणे, काहीतरी आपण मिळवतो त्या टेस्ट. कोण मिळवतं? टीचर मिळवतोय बरं का. मार्क्स मुलगा मिळवतोय हे वेगळं आहे. टेस्ट हे आपण का घेतो टेस्ट ते आपल्याला बघायचंय. आपली पेडागॉजी आहे. मी जे शिकवते ती पेडागॉजी आहे, म्हणजे अध्यापनाचं शास्त्र आहे किंवा मूल्यांकनाचं आणि इव्हॅल्युएशनचं मूल्यमापनाचं शास्त्र मी आत्ता शिकवते तुम्हाला मगापासून आजच्या पिरियडला. कारण आपण हायर लेवलला चाललोय नक्की, पेपर 2 साठी चाललोय हे नक्की, पण पेपर 1 मध्ये इव्हॅल्युएशन ही कन्सेप्ट आहे. त्यामुळे तुम्हाला ह्याच्या सगळ्यावर आधारित आजच्या सगळ्या लेक्चरवर आधारित प्रश्न पेपर 1 पेपर 2 ला येणार आहेत, दोन्हीकडे येणार आहेत. हेही एक लक्षात घ्या. तर आता टेस्टची आपण भाषा हे घेऊया व्याख्या. पुन्हा एकदा नीट बघूया. टेस्ट इज अ डिव्हाइस टू ऑब्टेन, काहीतरी मिळवण्यासाठी. कोणी मिळवायचंय? टीचरने मिळवायचंय. काय मिळवायचंय? ऑब्टेन द रिक्वायर्ड मेजरमेंट, मूल्यांकन मिळवायचंय, त्याचं मापन करायचंय फक्त. इन आवर टीचिंग लर्निंग प्रोसेस, म्हणजे आपण वर्गामध्ये काय करतो? प्रक्रिया करतो. कसली प्रक्रिया करतो? टीचिंग आणि लर्निंगची प्रक्रिया करतो. टीचर शिकवतो आणि मुलगा स्टुडंट आहे, तो अनेक स्टुडंट्स आहेत ते शिकतात. मग लर्निंग आणि टीचिंग आणि लर्निंग ही प्रोसेस आहे, प्रक्रिया आहे, ती वर्गाच्या आत चालते. आणि काय मुलांनी मिळवलेलं आहे, किती प्रमाणात त्यांना नॉलेज मिळालेलं आहे, याचं जे फक्त मूल्यांकन, मूल्याचं मापन. पण इव्हॅल्युएशन ही कन्सेप्टच वेगळी आहे. मूल्याचं मापन म्हणजे फक्त मार्क्स देणे, एवढा भाग ह्या टेस्टच्या अखत्यारीत येतो, विभागात येतो. रिक्वायर्ड मेजरमेंट, ते किती मोजमाप आहे मुलाला, किती मार्क त्याने मिळवलेले आहेत हे आपण टीचरने समजून घेण्यासाठी टेस्ट असते, असं अध्यापनशास्त्र म्हणतं. असं कोण म्हणतं? अध्यापनशास्त्राच्या पुस्तकातून मी हे लिहून आणलं. या व्याख्या मुद्दामच लिहिल्यात मी, त्या समजून सगळ्या मी फक्त या पेजवर व्याख्या आहेत. अतिशय महत्वाचं पेज आहे ते. पुढे पहा. आता टेस्ट म्हणजे काय? तर त्यात काय काय असतं तेवढंही त्याच्यामध्ये आहे, पण म्हणजे काही टेस्ट डझंट मीन इव्हॅल्युएशन. आता पहा, अ टेस्ट, शेवटचा पॅरेग्राफ त्या व्याख्येच्या नंतरचा. डिव्हाइसला मी अंडरलाईन केले त्याच्या खाली. अ टेस्ट, कुठलीही टेस्ट म्हणजे चाचणी, consists of a set of uniform tasks to all the pupils of a class with a prior notice. आधी नोटीस दिलेली असते. प्रायर म्हणजे आधी नोटीस दिलेली असते मुलांना. प्युपिल्स म्हणजे स्टुडंट्स. त्या सगळ्यांना एकच युनिफॉर्म टास्क दिलं जातं. युनिफॉर्म म्हणजे युनिफॉर्म शाळेतले वर्गातले जे ड्रेसेस आहेत, तो अर्थ इथे नाहीये. सर्व मुलांना तुमच्या समोर जेवढे काही किंवा वर्ग तुमच्यामध्ये समजा शाळा आहे आणि त्याच्यामध्ये 5वीचे समजा किंवा काय 8वीचे
5 डिव्हिजन्स आहेत. सगळ्या ठिकाणी 60 स्टुडंट्स आहेत. तर साईपंचायत 30 म्हणजे 300 मुलं आहेत हा त्या शाळेमध्ये. आणि 8वीचाच वर्ग आहे. पण मुलं 300 आहेत 8वीला. तर त्या सर्व 300 मुलांना युनिफॉर्म टास्क दिलं जातं. म्हणजे एकच टास्क म्हणजे एकच टेस्ट, एकच कार्य, काम दिलं जातं. या 2 तासांमध्ये किंवा 3 तासांमध्ये तुम्ही लिहायचे. आणि त्या टास्कसाठी एक सेट म्हणजे निश्चिती असते की हे 1, 2, 3, 4, 50 उत्तर आहेत. तुम्हाला माहिती आहे परीक्षा काय मी वेगळं, परीक्षा म्हणजे काय मी सांगत, परीक्षा म्हणजे इव्हॅल्युएशन नाही हे महत्वाचं आहे. परीक्षा म्हणजे टेस्ट. एक्झामिनेशन इज डिफरंट. पुन्हा पहा, टेस्ट आणि एक्झामिनेशन मध्ये थोडासा फरक आहे, पण ते जाऊ दे, आपल्याला इतक्या डिटेलमध्ये जायचं नाहीये. टेस्ट मध्ये काय असतं तर एक युनिफॉर्म टास्क म्हणजे कार्य मुलांना ऑल पीपल्सला दिलं जातं. एकाच वर्गातल्या मुलांना, म्हणजे समजा 8वीचा वर्ग आहे आणि विथ अ प्रायर नोटीस, आधी त्यांना नोटीस दिली जाते की या दिनांकाला 1 तारखेला तुमची एक्झाम आहे. कळलं? आणि देअर कॅन बी अनअनाउन्स्ड टेस्ट ऑल्सो. एखाद्या वेळेला एखादा टीचर अनअनाउन्स्ड टेस्ट घेऊ शकतो का नाही? तर येस, घेऊ शकतो. म्हणजे त्या दिवसाचं त्याला मूल्यमापन मिळालं. म्हणजे आता 4 महिने झालेत. त्या दिवसाला काय मुलांना कितपत येत आहे. पण ते कधी-कधी 4 महिन्याला जरी त्यांनी टेस्ट घेतली, तरी कालच्या महिन्यामध्ये मी काय शिकवलं त्याचीच ती टेस्ट असते. म्हणजे आधीच्या 3 महिन्यांची झालेली नसते टेस्ट आणि ते इव्हॅल्युएशन मिळतच नाही त्याला कधी. असं पण होऊ शकतं. तिथे मुद्दा एवढाच आहे की अनअनाउन्स्ड म्हणजे आधी नोटीस न देता आणि विथ अ नोटीस ऑर विदाउट नोटीस, एवढाच इथे मुद्दा. पुढे असेसमेंट अँड इव्हॅल्युएशन आर द सेम. असेसमेंट म्हणजे मार्क्स देण्याची प्रक्रिया, देण्याची, घेण्याची नाही. टेस्ट कागद समोर ठेवण्याची नाही. असेसमेंट आणि इव्हॅल्युएशन आर द सेम असं काही लेखकांचं म्हणणं आहे. ते पण मी इथे लिहून आणलेलं आहे. जर तुम्हाला द सेम असा जर प्रश्न आला तर तो तुमच्याजवळ असू दे म्हणून. आता मगाचचा जो विषय आहे तेवढा आपण 2 मिनिटात घेऊया आणि मग आपण थांबूया. 9 वाजता दुसरं लेक्चर आहे. समेटिव्ह इव्हॅल्युएशन. सर, चेक सर. मॅडम मॅडम हा, बोला. समेटिव्ह किंवा कुठलाही एक नवीन पेज टाका प्लीज. फॉर्मेटिव्ह आणि समेटिव्ह होईल का? कारण आता मॅडमचा तास आहे कुठलाही मॅथ्स मध्ये. कोणतं पण टाका. 1-2 मिनिटात मी घेणार आहे. समेटिव्ह याच्यात जास्त नाही, तुम्ही म्हटलात तसंच आहे ते. ते फक्त टाईप्स आहेत. आता कोणतं आहे समेटिव्ह आहे ना तुमच्या समोर. ठीक आहे, हे बघा, याचा अर्थ काय? समेटिव्ह याचा अर्थ वार्षिक परीक्षा, वार्षिक स्तरावरचं इव्हॅल्युएशन, मूल्यमापन. समेटिव्ह हे नाही सर, हे नाही, हे दिस वन. दिस इज दॅट इव्हॅल्युएशन विच इज कंडक्टेड ॲट द एंड ऑफ द सेशन. तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या, ॲट द एंड ऑफ सेशन. समेटिव्ह लिहा, समेटिव्ह इव्हॅल्युएशन लिहा नोटबुकमध्ये, डॅश करा, त्याच्या पुढे लिहा ॲट द एंड ऑफ द सेशन किंवा इयर. सेशन, इयर, ऑब्लिक कोर्स असेल एखादा, तर त्याच्या सगळ्यात शेवटी जी असते ती एक्झाम, म्हणजे एका अर्थी वार्षिक एक्झाम, अॅन्युअल ज्याला आपण म्हणतो, अॅन्युअल एक्झाम. एक्झाम वेगळी, इव्हॅल्युएशन वेगळं. पण अॅन्युअल एक्झाममुळे त्या मुलाचं मूल्यमापन होतं, इव्हॅल्युएशन होतं. दीज आर डिफरंट कन्सेप्ट, सो आय एम टेलिंग यू एक्झॅक्टली व्हॉट दे आर. हे समजलं तुम्हाला. आता याच्यामध्ये समेटिव्हची व्याख्या अशी आहे. समेटिव्ह इव्हॅल्युएशन दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये आहे ती. Summative evaluation is done at the conclusion of the instruction and measures the extent to which students have attained the desired outcomes. मुलांकडनं आउटकम म्हणजे त्यांच्याकडनं जे आपल्याला एक्सपेक्टेड असतं. काय एक्सपेक्टेड असतं? बिहेवियरल आणि मार्क्सचं त्यांचं नॉलेज, दे अक्वायर द नॉलेज. ते अक्वायर केलंय का नाही हे फक्त आपल्याला ह्याच्यातून मिळतं. कधी? तर इथला महत्वाचा वर्ड कोणता आहे? इज डन ॲट द कन्क्ल्युजन ऑफ द इन्स्ट्रक्शन्स. इन्स्ट्रक्शन याचा अर्थ टीचिंग असा इथे घ्यायचा आहे. इथे मला इथे खाली अध्यापन शास्त्रातला आहे तो. अध्यापन शास्त्रातला
वाचनीय, अच्छा. अभ्यासनीय असे नोट्स काढून दे मित्रांनो. आणि दिस इव्हॅल्युएशन रेफर्स टू असाइनिंग अ ग्रेड टू इच पीपल्स अचिव्हमेंट ऑर लर्निंग. यामध्ये ग्रेड दिली जाते पीपलला. ग्रेड म्हणजे मगाशी जे सर म्हणाले गुणात्मक मूल्यमापन त्यांचं केलं जातं. प्रत्येक वेळेला गुणात्मकच असेल असं नाही, संख्यात्मक पण असेल. हे समेटिव्ह इव्हॅल्युएशन झालं. आता सर दुसरं अजून एक पेज टाका प्लीज. सर शेख सर, फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन हे पेज टाका प्लीज. तर याचा मी अर्थ सांगायला सुरुवात करते सरांचं पेज येईपर्यंत. दिस इव्हॅल्युएशन फॉर्मेटिव्ह लिहा वहीमध्ये, नोटबुकमध्ये. This evaluation occurs over a period of time and monitors students' progress. म्हणजे ही जी एक्झाम असते ती पुन्हा पुन्हा घेतली जाते. ती वार्षिक नसते. म्हणजे ऍट द एंड ऑफ इयर किंवा ऍट द एंड ऑफ कोर्स अशी ती नसते. त्याला फॉर्मॅटिव्ह इव्हॅल्युएशन म्हणतात. धिस फीडबॅक आणि मग ह्याच्या पुढे ती व्याख्या जी दिलेली आहे ती पण मी व्याख्या दिलेली आहे इथे. फॉर्मॅटिव्ह इव्हॅल्युएशन इज यूज टू मॉनिटर लर्निंग प्रोसेस ड्युरिंग इन्स्ट्रक्शन्स. काय या प्रक्रियेमधून मुलांना काय मिळालेलं आहे, किती नॉलेज मिळालेलं त्यांनी आहे हे आपल्याला कळतं. अँड टू प्रोव्हाइड कंटिन्युअस फीडबॅक टू बोथ प्युपिल अँड टीचर. टीचरलाही मिळत राहतो फीडबॅक आणि प्युपिललाही म्हणजे स्टुडंटलाही मिळत राहतो फीडबॅक. कशाचा? तर त्यांनी किती मार्क्स मिळवतो पेक्षा किती नॉलेज त्यांनी मिळवलंय हे आपल्याला गुणात्मक दृष्ट्या कळतं. अबाउट लर्निंग प्रोसेस आणि लर्निंग सक्सेस अँड फेल्युअर. त्याच्यामध्ये तो लर्निंग करतोय की नाहीये, त्याला सक्सेस त्यात यश मिळतंय की नाहीये हेही यामध्ये कळतं. म्हणजे ऑकेजनली थोडक्यात तुम्ही एवढंच लिहा. फॉर्मॅटिव्ह इव्हॅल्युएशन डॅश the exam which is taken after 1 week or 1 month or 6 months, 9 months, etc. etc. but not at the end of year. शेवटच्या वेळेला जी घेतली जाते ना एक्झाम त्याला समेटिव्ह म्हणायचं. आणि ही मध्ये मध्ये एक प्रत्येक वीकला जरी घेतली तरी सुद्धा ती फॉर्मेटिव्ह म्हणायचं त्याला. म्हणजे ही कशी असते तर फॉर्मेशन जेव्हा मुलांचं चालू असतं त्यावेळेला घेतली जाणारी छोटी छोटी टेस्ट असा याचा अर्थ आहे. आणि यामुळे मिळतं काय तर प्रत्येक स्टुडंटला आणि टीचरला हे मिळतं की हा मुलगा किंवा हा स्टुडंट किंवा ती स्टुडंट किती प्रमाणामध्ये नॉलेज अक्वायर करते आहे आणि किती प्रमाणात ती ते नॉलेज तिथे वहीमध्ये आपल्या आन्सर शीटवर लिहू पण शकते आहे. लिहिताही आलं पाहिजे आणि ते मिळवलंही पाहिजे आणि लिहिताही आलं पाहिजे. हे ती करते का नाही, तो स्टुडंट करतोय का नाही याचा फीडबॅक टीचरला आणि स्टुडंटला मिळत असतो. इथे आपण थांबूया. इव्हॅल्युएशनचे 2 टाइप्स पण आपण सांगितले. नंतर टेस्ट म्हणजे काय सांगितलं. इव्हॅल्युएशन प्रोसेस फार मोठी आहे आणि आपण सगळं आता डिटेलमध्ये बरंचसं मी घेतलेलं आहे. यावरचे जे प्रश्न असतील तर तुम्ही मला उद्या विचारू शकता. ठीक आहे, आपण इथे थांबूया. थँक्यू सर. थँक्यू ऑल. ओके, काय झालं, काय प्रश्न आहेत का तुमच्या मनामध्ये? प्रश्न आहेत काय तुमच्या मनामध्ये? सो मच.